पवननगरमधील पोलीस चौकीच्या पाठीमागे सप्तशृंगी चौक आहे। या चौकामध्ये नुकताच पद्धती बसविण्यात आला होता। गुरुवारी सकाळच्या वेळी एक गाय इथं मृत्युमुखी पडल्याचं आढळून आल्यानं बाजूलाच राहणारी एक महिला तिथे गेली। तेव्हा रस्त्याखालून विद्युत प्रवाहाचा धक्का या महिलेला बसला। मात्र प्रसंगावधान राखून ही महिला तात्काळ बाजूला झाली। या घटनेनंतर भूमिगत विद्युत तारांच्या प्रवाहाच्या धक्क्यानंच गाय दगावल्याचं स्पष्ट झालं। घडलेला अनुभव या महिलेनं विशद केला। गाय उभी होती आणि करंट लागलं, डायरेक्ट पडून गेली। थोड्या वेळाने मी पूजा करायला गेली, मला पण करंट लागला। तिथं पूजा करण्यासाठी जेव्हा गेल्या वहिनी ते अचानक त्यांनाही करंट लागलं, तेव्हा सगळ्यांना जाणवलं की आहे तिथे करंट त्याच्यामुळे। आणि मग नंतर सरांना फोन केला, सामसाबळे सरांना, मग ते आले। मग त्यांनी म्हणजे MSCB नगरपालिकेत पण फोन केला। दरम्यान नगरसेवक श्याम साबळे यांनी या घटनेची चौकशी करण्याची मागणी केली। हार कपडा मागवला आणि पूजा करण्यासाठी आमच्या त्या एका ताईंनी इथे भगिनींना बोलवलं। त्या भगिनींनी जेव्हा चप्पल काढून पूजा करायला मी शेजारीच उभा होतो, किंवा त्यांना करंट लागलं, आम्ही बाजूला केलं, तेव्हा लक्षात आलं की ह्या रस्त्यात करंट आहे। म्हणजे मनुष्यहानी न होता ते सर्व गायीच्या जीवावर बेतलं आणि त्याच्यामुळे आज आपल्या इथं मोठा अनर्थ होण्याचं टळलं। जेव्हा आम्ही MSCB वाल्यांना फोन केला ते करंट तर त्यांचा कंप्लेंट नंबर कोणी उचलत नव्हता। आता अशा प्रश्न इथं असं आहे की हा रस्ता काम करताना या रस्त्यात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे। हा रस्ता बघा, इथं पाणी केबल त्यांनी अंडरग्राऊंड केली, त्याचा सुद्धा चौकशी झाली पाहिजे। कारण ब्रेक आत्ताच काम केलेलं आहे अंडरग्राऊंडचं, आणि रस्त्याच्या खालून केबल ब्रेक जर समजा की इथं सकाळी लहान मुलं शाळेत जाताना किंवा महिला झाडू मारताना बिगर चप्पलचं खाली आले असते, जर जीवित हानी झाले असते, हा किती मोठा अनर्थ झाला असता। या संदर्भात इथं कुठं नीट पाईप टाकलेलं नाही रस्त्याच्या खालून। आत्ताच रस्त्याचं काम झालं, त्याचं कुठलंही पाणी निघालेलं नाही, याचे चेंबर कुठं आणि त्याच्यात पाणी साचतं कुठं याचा कुठेही ताळमेळ बसलेला नाही। एकूणच सिडकोमध्ये या ना त्या कारणानं विद्युत तारापासूनच्या धोक्याचा प्रश्न कायम आहे। किरण आहेर, दिशानूर, सिडको।